मध्ये पाठकाणा सरळ, मान मध्यभागी, कांदे कोपरा शिथिल स्थिर, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 25 ते 30 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. यथाशक्ती प्रयत्न. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 25 ते 30 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. हातांची ध्यान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता करणार आहोत आपण स्ट्रेचिंग. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचे. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास वरून घ्यायचा. उजवीकडून पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याकडे. वरती यायचं आणि मग तीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या बाजूने खाली पुढे झुकायचं. कपाळ जमीन गुडघ्याकडे. थोडीशी डायनॅमिक हात. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10.
10 वेळा झालं की थांबायचंय. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि हात सरळ असतील, कोपरामधून सरळ असतील, हाताची घट्ट मुठ वळवायची. बरोबर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे 2 फिरायला. 1, हाताची पकड जमिनीला लागू देत आणि हात तसेच सरळ ठेवून मागे थोडंसं वळायचं. 2, 3, हात फोल्ड न करता हात तसेच ठेवायचे आणि मागे थोडंसं वळायचं. 4, 5, बरोबर. अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली. आता दोन्ही हात समोर ठेवायचे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास घेत आपल्याला थोडंसं पुढे व्हायचंय. श्वास घेत हात पुढे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ मध्य. आपण पोळ्या कशा लाटतो त्याप्रमाणे श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत पुढे, पाठीच्या कण्याला आपण एकदा बेंड केला, एकदा ट्विस्ट केलं आणि आता थोडस आपण फॉरवर्ड बेंड करतोय. श्वास घेत पुढे, श्वास सोडत खाली. बरोबर. अजून एकदा श्वास घेत. आता पुढे आल्यानंतर थांबायचंय. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा, डाव्या हाताने डावं पाऊल पकडा. बरोबर. आणि आपला कपाळ जे आहे आपलं हे जमिनीच्या दिशेने सैरसर सोडा. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, दोन्हीही पायाची हॅमस्ट्रिंग मसल्स ताणलेली. जोड श्वासाची. 1, 2, 3, 4, 5. उलटता. सावकाश तिथल्या तिथे सरळ. यथाशक्ती प्रयोग. दोन्ही पायांवर. आणि आता तिथल्या तिथेच बटरफ्लाय सारखं करतात. दोन्ही पाय स्ट्रेच झाले होते म्हणून बटरफ्लाय. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली. गुडघे जमिनीच्या दिशेने. बरोबर. डोळे बंद. आणि ज्या पायाच्या भागांवरती मगाशी जो ताण होता, स्ट्रेच होता, तिथे आता प्रेशर आहे का हे आपलं आपण तपासूया. आणि आता श्वास घेत गुडघे वर घ्यायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पाठीची कमीत कमी हालचाल. पाठ आपल्याला कुठेही पुढे मागे करायची नाहीये. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता डायनॅमिक हालचाल. वर खाली वर खाली. पाठकाणा मान सरळ असेल, फक्त हालचाल आपल्या पायाच्या भागामध्ये, गुडघ्याच्या. बरोबर. छान. सावकाश कृती थांबायची आणि तिथल्या तिथे साधी मांडी. तिथल्या तिथे साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यावर, डोळे बंद. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. दोन्ही हात आता समोर, हाताचे तळवे सिलिंगकडे. श्वास घेत हात फोल्ड करूया. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. समोर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि पुन्हा एकदा श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वरती आणि श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या आणि उजव्या हाताचा तळवा उजव्या दिशेला, डाव्या हाताचा तळवा डाव्या दिशेला. आणि असं इमॅजिन करा की आपल्या जवळ कोणीतरी येतं आणि आपण त्याला असं लांब ढकलतोय. उजव्या हाताने उजवीकडे आणि डाव्या हाताने डावीकडे. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आपल्याला लांब ढकलायचे, दूर करायचे. लांब लांब. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. आता दोन्ही हाताचे तळवे समोर येऊ दे स्क्रीनच्या बाजूला. आणि आता असंच इमॅजिन करायचं की चला पुढे चला पुढे चला, असं आपल्याला हातानेच करायचं.
असं पुढे एखाद्याला ढकलतो ना आपण, तसंच पुढे चला पुढे चला. हा बरोबर. आणि आता हेच मागून मागे मागे ढकलायचंय, मागे चला मागे चला. बरोबर. पाठकणा सर, आपले हात एकदम स्ट्रेच झाले, ताणले गेले. थोडस दुखेल पण थोडं सहन करा. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हाताचे तळवे सिलिंगकडे असू देत. आणि असं इमॅजिन करा की आपल्या डोक्यावर काहीतरी पडतंय आणि आपण ते असं थांबवून ठेवले. असे हात आपल्याला स्ट्रेच करायचे. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. दोन्ही हात खाली गुडघ्यांवर, डोळे बंद. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडून द्या. श्वासाची गती जी वाढली असेल ती आता नैसर्गिक होईल, नॉर्मल होईल. आणि करूया नेक रोटेशन. डोळे अलगद म्हटलेले तसेच ठेवायचे. हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. आणि आता सुरुवात करूया उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, क्लॉकवाईज 2 वेळा. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता अँटी क्लॉकवाईज 2 वेळा. मानचा अवकाश, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. मान सावकाश सरळ. डोळे उघडायचे. दोन्ही पायांमध्ये दोन्ही पाय सरळ करा आणि विश्राम. आता आपण 2 नवीन आसनं बघणार आहोत. एक म्हणजे अर्ध मत्स्येंद्रासन आणि दुसरं गोमुखासन. ही दोन्ही आसनं एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, पूरक आहेत. एक छोटंसं नॅपकिन जवळ ठेवा, कदाचित तुम्हाला त्याची गरज पडू शकते. छोटंसं नॅपकिन. ही दोन्ही जी आसनं आहेत ही डायबेटीस प्रतिबंधात्मक मानली गेलेली आहेत, दोन्ही ही आसनं. इथे अर्ध मत्स्येंद्रासन हे एकमेव आसन आहे की जे एका गुरुच्या नावाने प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाचे गुरु स्वामी मच्छिंद्रनाथ यांच्या नावाने हे आसन प्रसिद्ध आहे. अशी आख्यायिका आहे की एक मिनिट. हो ठीक आहे, चालेल. तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद असला तरी चालेल नमिता. बाकी तुम्ही बघून घ्या कसं करता. तर अशी आख्यायिका आहे की हठयोगाचा जो जन्म आहे हा शंकर आणि पार्वती यांच्या संवादातून झालेला आहे. तर त्याच्यामधलं जे हे आसन आहे हे मच्छिंद्रनाथांनी मत्स्य स्वरूपामध्ये ऐकलं आणि जे ऐकलं ते पण अर्धवट ऐकलं, म्हणून त्याला अर्ध मत्स्येंद्रासन म्हणतात. पण हे अर्ध मत्स्येंद्रासन जरी असलं तरीही हे एक ऍडव्हान्स आसन आहे. याच्या ज्या दोन्ही कृती मी दाखवणार आहे, एक ग्रंथांमधली कृती आणि दुसरी जी व्हेरिएशन आहे म्हणजे जी सगळ्यांना जमू शकते, अशा दोन्ही प्रकारे हे आसन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते आपण बघणारच आहोत. आणि दुसरं म्हणजे गोमुखासन. जेव्हा आपण गोमुखासन करतो त्यावेळेला आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते, म्हणजे आपला जो आळस वगैरे जो आहे हा सुद्धा निघून जातो. कॉन्ट्राइंडिक्शन दोन्ही आसनांचे असे आहेत की ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर ही आसनं करणं टाळायचं आहे. गुडघेदुखी असेल तरीही हे आसन करणं टाळायचं आहे. तर आधी आपण बघूया अर्ध मत्स्येंद्रासन कसं केलं जातं. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपण जे वक्रासन पाहिलं होतं, जे तुम्हाला सगळ्यांनाच चांगलं जमलं होतं, तर त्याची ही पुढची पायरी आहे मत्स्येंद्रासनची. तर दोन्ही पाय जुळलेले आहेत. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करतो आपण वक्रासनामध्ये, बरोबर. आणि आता इथे आपल्याला उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा. बघा या प्रकारे डावा पाय जो आपला खाली आहे सरळ, तो फोल्ड करायचा आणि त्याचं टाच जी आहे ती उजव्या सीटच्या खाली. ठीक आहे. त्यानंतर उजवा हात मागे उजव्या सीटच्या जवळ 2 ते 3 इंच लांब असेल. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि विरुद्ध बाजूने उजव्या पायाची टाच पकडायची. आता इथे जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपला हिप जॉईंट जो आहे तिथे एक स्ट्रेच येतो. आपल्या पोटाच्या इथे एक पीळ येतो. ही कृती आपली पक्की झाली की मग उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आणि उजवा जो हात आपला सरळ आहे ना, तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. मी तुम्हाला हे मागून सुद्धा आसन दाखवते. तर आधी समोरून बघा हे कसं दिसतं. दोन्ही खांदे एकाच सरळ रेषेमध्ये येतील. इथे पाठीच्या कणाला ओटी पोटावरती एक पीळ, ताण आणि दाब मिळतो. आसन सोडताना सावकाश मान सरळ करायची आणि जो पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा. आधी आपला हाताची स्थिती सोडून घ्यायची.
जो पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा आणि मग दुसरा पाय सरळ करायचा, विश्रांती घ्यायची. आता विरुद्ध बाजूने सुद्धा बघून घ्या हे मागून कसं असं दिसतं. बरं इथे ना पावसाने आमच्या इथे जो खूप काळोख केलाय, कदाचित माझं नेटवर्क जाईल, तर तुम्ही तशाच ऑनलाईन राहा. परत जर लाईट किंवा नेटवर्क गेलं तर मी परत जॉईन होईलच. ठीक आहे, मी तुम्हाला आधी सांगून ठेवते. आता हे विरुद्ध बाजूने सुद्धा बघून घ्या. मी थोडीशी मागे होतो आणि तुम्हाला कळेल. डावा पाय आपण फोल्ड करतो, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडी पलीकडे गुडघ्याच्या. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याची टाच डाव्या सीटच्या खाली येते. आणि आता मी थोडीशी क्रॉस होते तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून. डावा हात बघा सीट पासून 2 ते 3 इंच लांब आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन डाव्या पायाचा घोटा पकडायचा. आणि आता हा जो आपला डावा हात मागे आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा बघा या. आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघायची. कळलं तुम्हाला मागून सुद्धा कसं केलंय ते. आणि आसन सोडताना प्रथम मान मध्यभागी येईल, हाताचा विळखा सोडून द्यायचा. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ आणि मग दुसरा पाय सरळ. ठीक आहे, करूया मग आपण आता सगळेजण. यथाशक्ती प्रयत्न असेल, ज्यांना कुणाला कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल किंवा पिरियड्स चालू असतील किंवा पोटात दुखत असेल तर मग हे आसन करणं टाळा, कारण की हे ऍडव्हान्स आसन आहे. पोटाच्या इथे पूर्णपणे आपल्याला पीळ येतो, म्हणून या सगळ्या गोष्टी असतील तर करणं टाळा. ठीक आहे, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा जो पाय आहे तो पहिल्यांदा फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे. ओके, डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करा, त्याची टाच उजव्या सीटच्या खाली. आणि आधी आपण एका सोप्या प्रकारे करूया. ही स्थिती घेतली प्रत्येकाने. ओके, आणि आता हा डावा पाय फोल्ड करा आता वैशालीताई, आणि त्याचं तो फोल्ड करून त्याची टाच उजव्या सीटच्या खाली. हा, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, पाय फोल्ड करायला जमत नसेल तर त्यांनी पाय सरळ ठेवायला हरकत नाही. ठीक आहे, आणि आता आधी सोपी पद्धत करूया. आपल्या पायाला हाताने डाव्या हाताने असा विळखा घाला, उजव्या पायाला डाव्या हाताने विळखा घाला. बरोबर, दोन्ही हात जोडून घ्या. उजवा हात आणि डावा हात नमस्कार स्थितीमध्ये घ्या. बरोबर, आणि आता उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघा. ही झाली आपली सोपी पद्धत. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, इथेही आपल्याला सेम लाभ मिळतात. फक्त आपल्या खांद्याच्या इथे जो काही स्ट्रेच किंवा प्रेशर असतो तो आपल्याला इथे जास्त मिळत नाही. उलट चाल करताना मान मध्यभागी. आणि आता याची पुढची ऍडव्हान्स कृती करूया. उजवा हात उजव्या सीट पासून 2 ते 3 इंच लांब ठेवा, सरळ. बरोबर, डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि त्याचं डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा. ओके वैशालीताई, तुमचं झालंय दिसतंय. म्हणजे आपला हाताचं कोपर आहे ना, डाव्या हाताचं कोपर, त्याच्याने उजवा गुडघा थोडासा डावीकडे पुश होईल. हा, छान, बरोबर बरोबर. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पाठीचा कणा सरळ असेल तो कुठेही आपल्याला मागे पुढे न करता सरळ आणि ट्विस्ट. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा, शक्य असेल तर. ओके, ठीक आहे. आणि बघा पूर्णपणे आपले खांदे जे आहेत ते स्ट्रेच होतात, पाठीच्या कड्याला पोटाच्या इथे पीळ येतो आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत मान मध्यभागी येईल. छान, हाताचा विळखा सोडून द्या. जो पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करा, डावा पाय, मग उजवा पाय, विश्रांती. हे डायबिटीज साठी यासाठी प्रतिबंधात्मक आहे, कारण की आपला ओटीपोट जिथे आपल्या पॅनक्रियाज असतात, जिथून ग्लुकोजच्या इन्शुलिनची निर्मिती होते, तिथे पीळ येतो, ट्विस्ट येतो. म्हणजे ती जी निर्मिती होते ग्लुकोजची ती थोडीशी आटोक्यात येते, म्हणून हे डायबिटीज प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे आणि याच्यावरती रिसर्च सुद्धा झालेला आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा,
त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे असेल. उजवा पाय फोल्ड करूया, त्याची टाच डाव्या सीटच्या खाली. बरोबर. डावा हात नाही, आधी आपण सोपी पद्धत करूया. उजव्या हाताने डाव्या पायाला समोरून विळखा घाला. डावा हात आणि उजवा हात जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. आणि आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे बघायचं. डोळे बंद. विरुद्ध बाजूने आलेला पीळ, ताण, दाब याकडे लक्ष. नैसर्गिक श्वास प्रश्वास चालू. उलट चाल करताना डोळे उघडायचे. आधी मान मध्यभागी येईल. हाताची जी नमस्कार स्थिती आहे ती सोडून द्या. आणि आता डावा हात डाव्या सीट पासून 2 ते 3 इंच लांब ठेवायचा आहे. मागे उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा अँकल पकडायचा प्रयत्न करा. ओके, छान. यथाशक्ती प्रयत्न. आणि त्यानंतर डावा हात जो आहे हा मागून आधी डाव्या बाजूला मागे वळा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी डावा हात मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. यथाशक्ती प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. विरुद्ध बाजूने आलेला आपल्या खांद्याच्या इथे स्ट्रेच, पोटाच्या पाठीच्या कडे आलेला पीळ, ताण आणि दाब त्याकडे लक्ष. बरोबर, छान. नैसर्गिक श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. यथाशक्ती प्रयत्न. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्या. जो पाय खाली आहे उजवा पाय सरकवा. मग डावा. विश्रांती. हे आसन बरोबर ट्विस्टिंग वालं होतं, म्हणून ह्याला पुढचं आसन आहे कॉम्प्लिमेंटरी गोमुखासन, बद्ध हस्त गोमुखासन. तर हे कसं करायचं आधी बघून घ्या. आधी तुम्ही विश्रांती घ्या, मी तुम्हाला हे दाखवतो. इथे तुम्ही छोटंसं नॅपकिन जवळपास ठेवू शकता. गरज लागली तरच नॅपकिनचा आधार घ्यायचा आहे. तर इथे दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ असतील. सुरुवातीला आपण उजवा जो पाय आहे तो फोल्ड करतो. त्याचं पाऊल डाव्या मांडीच्या जवळ आहे. खालून डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. कळलं? दोन्ही पाय जे आहेत हे विरुद्ध बाजूने आपण फोल्ड करून आपल्या सीटच्या जवळ ठेवू. डावा पाय खाली आहे, मग त्याच्यावर उजवा गुडघा आहे. त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. इथे आपण आपली पावलं जी आहेत ही आपली आपण ऍडजस्ट करायची. सीटचा जो भाग आहे हा पूर्णपणे जमिनीवर आहे. हे झालं गोमुखासन. आता ह्याला गोमुखासन का म्हणतात, तर आपला जो हे गुडघ्याचा जो भाग आहे आणि आपले हात जे आहेत हे गायीच्या तोंडाप्रमाणे दिसतात आणि ही जी पावलं आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे असतात, म्हणून ह्याला गोमुखासन असं नाव आहे. हे सुद्धा डायबेटीस प्रतिबंधात्मक मानलं जातं, पण त्याचबरोबर या आसनाने आपली लंग्स कॅपॅसिटी जी आहे ही अधिक प्रमाणात सुधारते. आपली फुफ्फुस जी आहेत ही अजून कार्यक्षम होतात. कशी? तर ती बद्ध हस्त गोमुखासन. तर ते कसं करायचं? आपला उजवा जो हात आहे हा वरती आहे, बरोबर. मग उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला आणि तो मागे फोल्ड करायचा. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपले उजव्या बाजूचे जे वायुकोश आहेत साईडचे ते मोकळे होतात. त्यामुळे तिथे आपला श्वसन मार्ग सुधारतो. डावा हात जो खाली आहे तो मागून मागे न्यायचा, खालून मागे न्यायचा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. याला बद्ध हस्त म्हणतात. तुम्हाला मागून पावलं बघा. विरुद्ध बाजूने बाहेर आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेला आणि तो मागे फोल्ड केलाय. डावा हात खालून मागे नेलाय आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवलेली आहे. आता ही गुंफण जर आपल्याला सहज घेता नाही आली, थोडेसे आपल्या खांद्यांमध्ये दुखापत झाल्यासारखी वाटत असेल किंवा स्ट्रेच अधिक वाटत असेल, तर मग नॅपकिनचा आधार घ्यायचा. हा नॅपकिनची अशी घडी करायची, तो फोल्ड करायचा आणि एक एक टोक एकेका हाताने पकडायचं आणि थोडासा स्ट्रेच करायचा. थोडीशी बोटं आपली एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा, अट्टहास नसेल. या प्रकारे तुम्ही नॅपकिनच्या आधारे
बद्ध हस्त करू शकतो. लक्षात आलंय प्रत्येकाच्या? बघा पाठीचा कणा इथे सरळ आहे, तो कुठेही आपण त्याला पोक नाही आलेलं. मान सुद्धा आपली मध्यभागी आहे, ती कुठेही पुढे मागे झुकलेली नाही. आणि आसन सोडताना बघा जेव्हा आपण हे आसन सोडतो तेव्हा जो हात मागे आहे म्हणजे डावा हात पहिल्यांदा उजव्या गुडघ्यावर येईल खालून आणि मग वरून उजवा हात. डावा पाय प्रथम सरळ करायचा खाली जो आहे तो आणि मग उजवा आणि विश्रांती. हीच कृती मग विरुद्ध बाजूने करायची आहे. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न करूया. गुडघेदुखीचा त्रास असेल तर जास्त पाय स्ट्रेच करू नका, गुडघ्याला दुखापत एवढा आपल्याला आपली क्षमता ओळखून कृती करायची. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील आणि सुरुवातीला आपण उजवा पाय आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ, खालून डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल दुसऱ्या सीटच्या जवळ. दोन्हीही पावलं बाहेरून आपण आपली ऍडजस्ट करायची आहे. उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा येईल आणि मग उजव्या हाताचा तळवा. दोन्हीही हातांची बोटं जमिनीच्या दिशेने पॉइंटेड करायची आहेत. पाठ सरळ असेल, मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. गोमुखासनच्या अभ्यासाने आपली मरगळ नाहीशी होते, आत्मविश्वास वाढतो. हे सुद्धा एक ध्यानात्मक पटीतलं आसन मानलं गेलेलं आहे. मेडिटेटिव्ह पोश्चर आहे हा. आपल्या दोन्हीही सीट्सचा भाग पूर्णपणे जमिनीवर आहे का हे आपलं आपण तपासून बघूया. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आणि उलट चाल करताना पुढे बद्ध हस्त करायचं आपल्याला. उजवा हात जो आहे हा डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे आणि तो मागे फोल्ड करूया. डावा हात खालून मागे नेऊया आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. बरोबर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. जर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफली जात नसतील तर नॅपकिन हात. बरोबर. मान सरळ, डोळे बंद. छान छान दिसतंय. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांचं चांगलं झालेलं आहे. छान. डोळे बंद. आणि आता आपली जाणीव पूर्णपणे आपल्या उजव्या बाजूकडे, तिथे आलेला ताण, उजव्या बाजूचा पायाचे जे हिप जॉईंट्स आहेत तिथे प्रेशर आहे, ताण आहे. कमरेपासूनच्या वरच्या भागाला खांद्यापर्यंत, हाताच्या कोपरापर्यंत पूर्ण उजवी बाजू आपली ताणली गेली. त्याकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे उघडायचे आहेत. प्रथम डावा हात उजव्या गुडघ्यावर येईल, खालून डावा हात उजव्या गुडघ्यावर, वरून उजवा हात डाव्या हाताच्या तळव्यावर. बरोबर. डावा पाय प्रथम सरळ करा, खाली जो आहे तो, आणि मग उजवा पाय. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. ही दोन्हीही आसनं ऍडव्हान्स आहेत, त्यामुळे थोडस तुम्हाला बॉडी पेनिंग वाटलं तरी काही हरकत नाहीये, कारण की आपल्या संपूर्ण शरीराला थोडासा जास्त स्ट्रेच मिळतोय आज, म्हणून कदाचित होऊ शकते. दोन्ही पाय जोडलेले, पुन्हा विरुद्ध बाजूने हीच कृती. आणि आता डावा पाय प्रथम फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ, खालून उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या. दोन्ही पावलं जी आहेत ही आपली आपण ऍडजस्ट करून घ्यायची. दोन्ही गुडघे एका सरळ रेषेमध्ये येतील. आणि आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा येईल आणि मग डाव्या हाताचा तळवा. दोन्ही हातांची बोटं जमिनीच्या दिशेने पॉइंटेड. डोळे बंद. आणि आता आपली जाणीव डाव्या पायाकडे घेऊन जायची. तिथल्या हिप जॉईंट्स मध्ये आलेला प्रेशर, स्ट्रेच, त्याकडे लक्ष. कुणाला उजव्या बाजूने हे असं जमतं व्यवस्थित, कुणाला डाव्या बाजूने. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगळी असते. आणि आता करूया बद्ध हस्त. डोळे उघडायचे. डावा हात वरती न्यायचा सरळ, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, तो मागे फोल्ड करा आणि मग खालून उजवा हात घ्या
आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. मान सरळ असते. छान. डोळे बंद. यथाशक्ती प्रयत्न. आणि आता आपली जाणीव पूर्णपणे डाव्या बाजूकडे. डाव्या हिप जॉईंट्स, डाव्या पायाची मांडीचा भाग, कमरेपासूनचा वरचा भाग, अगदी कोपरापर्यंत आलेला ताण, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी सावकाश डोळे उघडायचे आहेत. उजवा हात प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल खालून, मग वरून डावा हात. उजवा पाय जो खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा आणि मग डावा. विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर, हातामध्ये अंतर. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि आता दोन्ही हातांमध्ये अंतर. दोन्ही पाय आणि हात यांच्यामध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. चेहरा शांत, डोळे अंतर मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. या दोन्हीही आसनांमुळे आपल्या शरीराच्या कोणत्या भागावरती अधिक ताण वाटला किंवा कुठला अवयव अधिक ताणला गेल्यासारखा वाटला असेल तर तिथे आपला मन घेऊन जायचं आहे आणि मनाने तो भाग शिथिल करा, रिलॅक्स करा. आणि आज आपण करणार आहोत द्रोणासन. आपण मागच्या वेळेला जे द्रोणासन केलं होतं तेव्हा आपण हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी आणि दोन्ही पाय वर उचलले होते. तर आज आपल्याला दोन्हीही हात, पाय आणि आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे एकत्रित. आता ज्यांना हे शक्य होणार नसेल किंवा शक्य नाही झालं तर हातांचा आधार घेऊन तुम्ही हे द्रोणासन करू शकता. ठीक आहे, हातांचा स्टँड करून तुम्ही ही कृती करू शकता. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. त्याच्या आधी आपण थोडंसं लुजनिंग एक्सरसाइज करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत आणि उजवा जो पाय आहे तो 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. उजवा पाय. हा, आणि उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या समोर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून विळखा. बरोबर. आणि आता डावा पाय जो आहे हा 90 डिग्री वर घ्या, 90 अंशापर्यंत वर. आणि आता तो फोल्ड करूया, सरळ करूया. डावा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा, फोल्ड करायचा आहे. तिथल्या तिथे वरच्यावर फोल्ड करायचा आणि सरळ करायचा, वरच्यावर फोल्ड करायचा. हा बरोबर, फोल्ड आणि सरळ. आता तो सरळ आहे. आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे मोठं वर्तुळ करायचं आहे. 1, खाली येताना टाच जमिनीला लागू दे. 2, जांघेमधून पूर्ण डावा पाय गोलाकार फिरतोय. आणि 3, अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1, 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचं आणि डावा पाय 90 अंश वर घ्या आणि मग नियंत्रित जमिनीवर ठेवा. बरोबर. उजव्या पायाचा विळखा सोडून द्या हाताचा. उजवा पाय आधी हवेमध्ये सरळ करा गुडघ्यात आणि तो नियंत्रित जमिनीवर ठेवा. हीच कृती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. डावा पाय आपल्याला आता उजवा पाय 90 डिग्री वर उचलायचा आहे. श्वास घेत फोल्ड करूया, श्वास सोडत सरळ. उजवा पाय श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. ठीक आहे, पाय सरळ आहे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे 1, टाच जमिनीला लागू दे. गुडघ्यातनं पाय सरळ. 2, पूर्णपणे जागेतून उजवा पाय आता गोलाकार फिरतोय. आणि 3, बरोबर.
अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. एक मोठं वर्तुळ, दोन आणि तीन. तीन वेळा झालं की पुन्हा 90 डिग्री पाय वर आणि मग नियंत्रित जमिनीवर. डाव्या हातात विळखा जो घातलाय पायाला हाताचा तो सोडून द्या. गुडघ्यात डावा पाय सरळ करा. नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता करूया आपण द्रोणासन. हवं असेल तर एकदा बघून घ्या फक्त एका साईडला वळून कसं करते मी, आणि मग आपण एकत्रित करूया. ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल, पाठीच्या मणक्याची दुखणी असतील, त्यांनी हे आसन करणं टाळायचं. याचे फायदे असे आहेत की त्याच्याने आपला वेट लॉस होतो. पोटाची जी चरबी वाढलेली असते ती कमी होण्यास मदत होते, म्हणजे तो मेद आहे तो वितळतो. तर आता बघूया हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, बोट पोषण, एकत्रित दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची या प्रकारे. दोन्ही पायांचे जे अंगठे आहेत हे आपल्या नजरेच्या रेषेमध्ये येतील आणि आपले हात जे आहेत ते आपल्या गुडघ्याच्या जवळ सर. आता समजा पटकन आपल्याला अपर बॉडी वरती उचलता नाही आहे तर हाताचे स्टँड करायचे आहेत आणि ही कृती करायला हरकत नाही, जसं आपण मागे पाहिलं. उलट चाल करताना सुरुवातीला अगदी सावकाश दोन्ही पाय, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. ही सावकाश कंट्रोल मोमेंट. ठीक आहे. उद्या आपण ह्या सगळ्या कृती ज्या आहेत ना ह्या एका ओढणीच्या आधाराने करणार आहोत. उद्या साधनेला बसताना एक ओढणी फक्त जवळ ठेवू. विश्रांती. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान सरळ, दोन्ही हात पाय एका सरळ रेषेमध्ये. आणि आता सावकाश आपल्याला एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. सुरुवात करा. दोन्ही हात पाय ओके, बरोबर, छान कांचनताई. ओके, ठीक आहे. हातांचा थोडासा स्टँड घ्यायला हरकत नाही. इथे आपल्या ओटी पोटावरती प्रेशर येतो. सुरुवातीला थोडंसं पायामध्ये थरथर वाटत असेल तर हाताचा स्टँड करा. नजर समोर, दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. इथे थोडा वेळ यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश दोन्ही हात पाय आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर. कुठेही धाडकन न पडता अगदी सावकाश कृती करा. पोटी पोटावर द्यायला प्रेशर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आपल्या पूर्णपणे कोर मसल्सला आलेला प्रेशर टाकले. लक्ष. या आसनाच्या अभ्यासाने आपली पचन संस्था सुद्धा अधिक कार्यक्षम होते. आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ आणि दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा पाय आणि डावा पाय. पावलामध्ये गुडघ्यामध्ये अंतर. टाचा सीट पासून लांब असते. आपले पाय खूप स्ट्रेच झाले होते म्हणून आपण थोडेसे गुडघे आता आपल्या मांड्यांना थोडासा आराम देतोय. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊ. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. रिलॅक्स. डोळे बंद. चेहरा शांत. लक्ष श्वासात. श्वास घेतोय सोडतोय. आणि आपण करणार आहोत सेतू बंधासन क्रिया. आता त्याला आसन न करता आपण क्रिया करणार आहोत. तर इथे आपल्याला काय करायचंय, श्वास घेत आपली हनुवटी लॉक होईल. श्वास घेत आपल्याला हे सगळं शरीर जे आहे हे वर घ्यायचंय आणि श्वास सोडत खाली. हवा असेल तर एकदा बघून घ्या. श्वास घेत वर यायचंय. सीटचा भाग, पाठीचा मणका जमिनीपासून वर, हनुवटी गळ्याकडे लॉक आणि श्वास सोडत खाली. अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची. ठीक आहे. लक्षात आले. सोपं आहे. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता श्वास घेत वर आपली अपर बॉडी वर उचला. श्वास सोडत खाली.
श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये इंटरलॉक करा, म्हणजे एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि पुन्हा एकदा ही कृती करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, बरोबर, छान. श्वास सोडत खाली, सावकाश खाली यायचंय. हातांची बोटं सोडून द्या एकमेकांमध्ये गुंफवलेली, दोन्ही हात खाली, पाय सरळ आणि एका कुशीला वळून एका गालावर पडून विश्रांती. पोटावर एका गालावर पडून विश्रांती. डोळे अर्धच मिटून घेऊया. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेरच्या दिशेने, डोळे बंद. आपण करणार आहोत आज वृश्चिकासन. त्याच्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं जमिनीवर आहे, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत, हाताची कोपरं छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. टाचा आपल्या सीटच्या जवळ येतील आणि आता सावकाश आपल्याला हाताची पोझिशन कुठेही वर उचलायची नाहीये, फक्त आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलूया. कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर. थोडासा मांडीचा भाग पण वर उचलायला हरकत नाहीये. गुडघे जे जमिनीवर आहे ते थोडेसे वर उचल आणि नजर सिलिंगकडे. हा, बरोबर, छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय, कांदे रिलॅक्स असतील, संपूर्ण शरीर रिलॅक्स असेल. आपण जो अकृतिबंध धारण केलाय त्याचा मागोवा. श्वास घ्यायचा, सोडायचा. छान. उलट चाल करताना आधी पाय सरळ करा मागून आणि मग सावकाश आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली, पाठीवर पडून विश्रांती घ्या एका कुशीला वळून. आपल्या सूर्यनमस्कारामध्ये भुजंगासन होतं म्हणून पोटावर पडून आपण शक्यतो एकच आसन करतो, नाहीतर ते अति हेवी होऊन जातं. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन आणि सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थिती आणि मग हळूहळू दंड स्थितीमध्ये यायचं. उठून उठून अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, एका हाताने दुसऱ्या हाताने उलट पकडा, विश्रांती. करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात समोर, हातांची बोटं आपल्या खांद्यावर, दोन्ही कोपरे जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. शोल्डर रोटेशन. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, 3, हा उठून उभं राहायचं आपल्याला स्टँडिंग पोझिशन. आणि मग अँटी-लॉक. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. आणि आता उजवा हात जो आहे हा मागून फोल्ड करून डाव्या आपल्या खांद्यावर ठेवा आणि डावा हात मागून फोल्ड करून उजव्या खांद्यावर ठेवा. बरोबर. नजर समोर, मान सरळ. आणि आता श्वास घेत आपल्याला टाचा वर उचलायचा जमिनीपासून आणि श्वास सोडत खाली. आता तुम्ही तृप्तीताई बसून करताय ना, त्यामुळे तुम्ही त्या स्थितीमध्ये थांबा. हा, तशा स्थितीमध्ये थांबायला हरकत. बाकीच्यांनी श्वास घेत टाचा वर उचलायचा, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर,
श्वास सोडत खाली, श्वास घेताचा वर, श्वास सोडत खाली. बरोबर, थांबायचं आहे. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून वरती सरळ करा. सावकाश दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. आता आपण एक पादतोलासन करणार आहोत. तर इथे फक्त तुम्हाला समोर एखाद्या गोष्टीचा आधार घ्या तुम्ही. म्हणजे एखादी भिंत, टेबल, खुर्ची तुम्हाला जे पकडता येईल ते पकडायचं आहे. कारण की इथे कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स आपल्याला साधायचा आहे. थोडंसं व्हेरिएशन आहे आज या आसनामध्ये. तर दोन्ही पाय जोडलेले ठेवूया, हात शरीराच्या जवळ असतील. थोडीशी क्रॉस होते तुम्हाला दिसण्यासाठी. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडूया. एक पादत होता सर, आपण याच्या आधी पण केली. थोडस पाऊल खाली जमिनीकडे सोडा, अंचन. हा, ठीक आहे. आणि आता उजवा जो पाय आपण फोल्ड केलाय तो मागे न्या आणि मागे सरळ करा. आणि जे आपले हात सरळ आहेत ते समोर घ्या, समोर. आणि कमरेतनं थोडंसं पुढे झुका. आता ह्या दोन्ही हातांनी तुम्ही टेबल, खुर्ची पकडू शकता किंवा समोर तुमच्या कपाट असेल, सोफा असेल, तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा. आणि उजवा पाय मागून अजून सरळ करण्याचा प्रयत्न करा. इथे आपल्याला आपला बॅलन्स, कॉन्सन्ट्रेशन साधायचं आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पापड्यांची कमीत कमी उघडझाप करा, म्हणजे आपल्याला बॅलन्स साधता. यथाशक्ती थांबायचं आहे. आणि उलट चाल करताना सावकाश उजवा पाय आणि दोन्ही हात खाली. विश्रांती. संपूर्ण शरीराचा भार डाव्या पायावर शिफ्ट झाला, त्याचा अनुभव घेऊया. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजवं जमिनीच्या दिशेने सैल सरसू. बरोबर, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि मग डावा पाय मागून सरळ करा. दोन्ही हात समोर घ्या, हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील आणि कमरेतनं थोडस पुढे जाऊ. बरोबर, आपली नजर दोन्ही हातांकडे किंवा एका बिंदूकडे स्थिर करा आणि बॅलन्स, कॉन्सन्ट्रेशन साधण्याचा प्रयत्न. बरोबर, यथाशक्ती थांबायचं आहे. आणि उलट चाल करताना डावा हात, दोन्ही हात, डावा पाय आणि दोन्ही हात खाली. विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन बरं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आज मी स्टेप्स पाठवल्या तुम्हाला ग्रुपवरती सूर्यनमस्काराच्या. दोन्ही हात जोडून घेऊया. मनोमन सूर्य देवतेला वंदन करूया. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी संपूर्ण जगाला प्रकाशमान आणि ऊर्जा देण्याचे काम करतो. त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही या, म्हणून सूर्य देवतेची उपासना आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करू. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, दोन्ही डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांवर. तीन हस्त पादासन, दोन्ही हातांचे तळवे पावलांच्या बाजूला. चार, उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच नजर सिलिंग. पाच, चतुरंग दंडासन, डावा पाय मागे न्यायचा, नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल, टाचा जमिनीपासून वर उचललेला असतील, पाठीची स्टँडिंग पोझिशन. पाच, डावा पाय मागे घ्यायचा. हा, डावा पाय मागे घ्या. ओके, आणि नजर दोन्ही हातांच्या मध्ये. बरोबर, छान.
6 अष्टांगासन, 2 गुडघे जमिनीवर टेकवा. आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर. शरीराची 8 अंग जमिनीवर आहेत म्हणून याला अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार असं म्हणतात. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन, नजर सिलिंगकडे. बरोबर, छान. 8 पर्वतासन. टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, टाच आणि नजर सिलिंगकडे. 10 डावा पाय पुढे हस्त पादासन. 11 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली हाताची होता. 12 नमस्कार. अजून एक करूया. सध्या आपण खूप स्लो करतोय पण आपल्याला हळूहळू थोडा स्पीड वाढवायचा आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 डावा पाय मागे अश्व संचलनासन, गुडघा जमिनीवर असेल, नजर सिलिंगकडे, टाच सिलिंगकडे. 5 चतुरंग दंडासन. उजवा पाय मागे न्यायचा, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीवर, कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर. 9 डावा पाय पुढे अश्व संचलनासन. 10 हस्त पादासन. 11 हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कारासन. मुखधोती. मुखधोतीमध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, आपले हात गुडघ्यावर ठेवायचे आणि नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. सूर्यनमस्कार केल्यावरती श्वासाची गती वाढते म्हणून ही आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये. काल आपण कुठली मुद्रा पाहिली? प्राणमुद्रा पाहिली, बरोबर. म्हणजे आपली ही अशी आपण केली होती. तर आज आपण बघणार आहोत अपान मुद्रा, म्हणजे जी मुद्रा आपल्या पोटातील विकार जे आहेत किंवा म्हणजे आपली ऍसिडिटी, पित्त किंवा गॅसेसचे त्रास होतात, तर ह्या त्रासांपासून मुक्तता मिळण्यासाठी, आपलं पोटाचं आरोग्य अजून सुधारण्यासाठी आज आपण बघणार आहोत अपान मुद्रा. तर ही कशी करायची इथे मी शेअर करते तुम्हाला. ही आहे अपान मुद्रा. पहिली मधली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची आणि त्याची टोक अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची आणि तिथे हलकासा दाब आणायचा. बाकी आपलं पहिलं बोट आणि करंगळी ओपन असेल, सरळ. इथे बघा तुम्हाला इथे खाली दिसते थोडीशी माहिती. आरोग्य रक्षक म्हणून या मुद्रेला दुसरं एक नाव आहे. म्हणजे आपलं पोट चांगलं असेल, पोटाचं आरोग्य चांगलं असेल तर आपलं आरोग्यही उत्तम राहतं. जे काही आपले आजार आहेत बरेचसे हे आपल्या पोटाच्या माध्यमातून आपल्याकडे येत असतात. म्हणून ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. फक्त ही मुद्रा जी आहे ही आपण रिकाम्या पोटी करावी, म्हणजे आपलं पोट जास्त भरलेलं नसावं, कारण की याचा जो संबंध आहे हा आपल्या पोटाशी असतो. म्हणून फक्त ही मुद्रा शक्यतो तरी तुम्ही आपलं जेव्हा पोट रिकाम असेल त्यावेळेला करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, लक्षात आली? सोपी आहे. आपण लहान मुलांना हरिण कसं दाखवतो भिंतीवरती, तसंच ही कृती आहे. ठीक आहे, मग आता यासाठी आपल्याला पद्मासन, अर्ध पद्मासन
किंवा साधी मांडी घालून घ्यायची. पाठ सर. आता दोन्ही हात जे आहेत, दोन्ही हातांची पाचही बोटं जोडली आणि पहिली मधली दोन बोटं फोल्ड करायची आहेत, अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायचे. इथे हलकासा प्रेशर, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन आहे. हाताचे तळवे सिलिंगकडे आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्या, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. बरोबर. आता हात आपले मांडीवर ठेवायचे, तळवे सिलिंग. बरोबर, छान. पाठ करा सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. माझं पोटाचं आरोग्य हे अतिशय उत्तम आहे आणि ते तसंच राहणार आहे कायम, ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनात. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून देऊया. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडून द्या. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट आणि थांबा. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडूया आणि थांब. 1 2 3 4 5. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडून द्या. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एकदा श्वास घेतल्यानंतर थांबलो होतो आणि त्यानंतर श्वास पूर्ण सोडल्यानंतर थांबलो होतो. याला प्राणायामाच्या भाषेमध्ये कुंभक असं म्हटलं जातं, म्हणजे आपण श्वास रोखून धरतो. आणि आता प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. सावकाश, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले तसेच आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. अनुलोम विलोम प्राणायाम. डावी नाकपुडी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पूर. उजवी बंद. डावीने संतरेच. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संतरेच. दुसरा. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संतरेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने संतरेच. शेवटचा. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संतरेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने संतरेच.
डावा हात उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेतच. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. उजवा जो आपला हात आहे तो आपल्या डाव्या छातीवर, जिथे आपलं हृदय आहे तिथे ठेवायचंय उजवा हात. डावा हात ज्ञानमुद्रे, डोळे अलगद मिटून घेतलेलेच आहेत. आणि आता खोलवर दीर्घ पूरक रेचन करताना भ्रमर गुंजन. उजवा हात गुडघ्यावर, खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हातांचे तळवे आपल्या कानावर ठेवायचे, हलकासा दाब द्यायचा आणि रेचक करताना गुंजन. दोन्ही हातांची बोट आता आपल्या डोळ्यांवर ठेवायची. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात आता आपल्या टाळूवर, ते हलकस प्रेशर आणा. डोळे अलगद मिटलेले, खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात खाली गुडघ्यांवर, संपूर्ण भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती हृदयाच्या इथे, कानाच्या इथे, बंद डोळ्यांच्या इथे आणि आपल्या मस्तिष्कामध्ये, टाळूच्या इथे जी काही स्पंदन जाणवत आहेत त्याची अनुभूती. आणि बंद डोळ्यांनीच आपण जी बैठक धारण केली आहे ती सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी आणि शवासनासाठी स्थिती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही साधना केली आहे त्या संपूर्ण साधनेचा मागोवा घेऊया. आज आपण दोन नवीन आसनं पाहिली. अर्ध मत्स्येंद्रासन, गोमुखासन. त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये केलेलं द्रोणासन, पोटावर पडून केलेलं वृश्चिकासन, दंड स्थितीमधले सूर्यनमस्कार, त्यानंतर केलेली प्राण मुद्रा आणि मग केलेला प्राणायाम. या सगळ्याचा मागोवा. आणि त्याचबरोबर शरीराचं शिथिलीकरण, जाणीवपूर्वक शिथिलता. सुरुवात दोन्ही पायांपासून. मी माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या कमरेचा भाग, माझ्या सीटचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, सांधे मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव दोन्ही हातांकडे. हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. पाठकणांमधली 33 मणक्यांची माळ शिथिल होत आहे. माझं ओटीपोट, पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, उदर पोकळी शिथिल होत आहे. जाणीव आपल्या उर भागाकडे, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होत आहे.
कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. अनुवटी ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जिंग, संपूर्ण आपल्या जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, नाकाच्या दोन पोकळ्या, नाकाचा शेंडा शिथिल होत आहे. अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतले बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत. जाणी श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे, सो, आणि श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे, हम, सो, हम, सो, हम, असा जपाजप चालू आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत चालली आहे. विचारांची गती ही आपोआप कमी होत चाललेली आहे. याचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. खूप छान आणि खूप बरं वाटतंय. मी दिवसभर जी काही धावपळ केली आहे, जी काही शारीरिक मानसिक मला जो थकवा आला होता, तो या श्वासनाच्या माध्यमातून शिथिल होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. प्रत्येक श्वास हा माझा ऊर्जेचा आहे आणि प्रत्येक सोडणारा श्वास हा माझा तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधे विरहित आणि व्याधी विरहित आहे आणि ते कायम तसंच राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे. सकारात्मक ऊर्जा माझ्यात प्रवेश करत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. इष्टदेवतेचं स्मरण, मनोभावे तिला वंदन. ही स्थिती कितीही आनंददायी, आरामदायी असली तरीही पुन्हा एकदा आपल्याला दिनक्रम सुरू करायचा आहे आणि त्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायची आहे. दोन्ही पाय जुळून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, एक हलकासा खेच, आळस. संपूर्ण आपण एनर्जाइज झालेलो आहोत आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. दोन्ही हात जोडून घेऊया. शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता.
कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. मीटिंग एंड करते. शुभरात्री.